श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहे. ती खास नारळी पौर्णिमेनिमित्त असणार आहे. उद्या 27 ऑगस्टला आणि 28 ऑगस्टला अशा 2 दिवशी नारळी पौर्णिमा आलेली आहेत. दरवर्षी आपण श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमा साजरी करत असतो आणि याच दिवशी रक्षाबंधनसुद्धा साजरे केले जाते. आता या नारळी पौर्णिमेचा प्रारंभ 27 ऑगस्टला सकाळी 9:08 होणार आहे आणि समाप्ती 28 ऑगस्टला सकाळीच 9:47 होणार आहे. उदय तिथीनुसार नारळी पौर्णिमा ही 28 ऑगस्टला असणार आहे आणि 28 ऑगस्टलाच रक्षाबंधन देखील साजरे केले जाणार आहे. आणि याच दिवशी वरदलक्ष्मीचे व्रतसुद्धा असणार आहे. तसेच जरा ज्योतिकाचं पूजन देखील याच दिवशी केले जाणार आहे. पण पौर्णिमा तिथीचा प्रारंभ 27 ऑगस्टला सकाळीच 9:08 होत असल्यामुळे आपल्याला जे काही श्रावण पौर्णिमेचं सत्यनारायण करायचं आहे तर ते 27 ऑगस्टलाच संध्याकाळी करायचं आहे, कारण 28ला सकाळीच ही पौर्णिमा तिथी संपणार आहे. आता श्रावण पौर्णिमा म्हटलं की या दिवशी अनेक प्रकारचे उपायसुद्धा केले जातात, कारण श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. या श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक अनन्यसाधारण महत्त्व असतं आणि त्यात नारळी पौर्णिमा ही खूप महत्त्वाची आहे. नारळी पौर्णिमा या शब्दातच त्या पौर्णिमेचा अर्थ आहे. या दिवशी नारळाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. या दिवशी आपण काही खास नारळाचे उपाय जर केले तर त्या उपायाने आपल्याला आपल्या घरातील वाईट बाधा निघून जाण्यासाठी मदत होते. तसेच आपल्या जीवनात शत्रू असेल किंवा लक्ष्मी टिकत नसेल तर यासारख्या समस्या देखील या उपायाने दूर होतात. आणि म्हणून या दिवशी काही खास उपाय जे आहेत तर ते केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नारळाचे अत्यंत प्रभावी असे 5 उपाय सांगणार आहेत आणि हे उपाय आपल्याला उद्या 27 ऑगस्टला किंवा 28 ऑगस्टला करायचे आहे. दिवसभरामध्ये तुम्ही हे उपाय कधीही करू शकता. हा उपाय केल्याने शत्रू तुमच्या घरी येऊन माफी मागेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरातील सर्व दोष, इडापिडा, नजरबाधा कायमची दूर होईल. तर हा नारळाचा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही खास उपाय सांगणार आहे तर हे अत्यंत प्रभावी आणि सात्विक आहे. जर तुम्ही विश्वासाने आणि मनापासून हे उपाय जर केले तर आपली कुठलीच गोष्ट किंवा कुठलाच उपाय हा कधीच व्यर्थ जात नाही. याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येतो. त्यामुळे हा उपाय करताना तुम्हाला अगदी श्रद्धेने आणि विश्वासाने करायचा आहे, कारण जिथे विश्वास असतो तिथेच खऱ्या अर्थाने चमत्कार देखील घडू लागतात. आता हे उपाय करण्यासोबतच तुम्हाला प्रामाणिकपणे कष्ट जे आहे तर ते सुद्धा करायचे आहे. जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करता तेव्हा हे उपाय केल्याने तुम्ही केलेल्या कष्टाला यश मिळते. आपण जे काही कष्ट करतो तर त्या कष्टाला यश मिळण्याची, फळ मिळण्याची जी काही जबाबदारी आहे तर ते साक्षात आपले स्वामी घेत असतात. आणि आपले जे काही उपाय आहेत तर ते सुद्धा प्रभावी ठरत असतात. नारळी पौर्णिमेला नारळाला अनन्यसाधारण महत्त्व असतं. आपल्या हिंदू धर्मात नारळ हे अत्यंत पवित्र आणि शुभ फळ मानलं गेलं आहे. पुराणिक कथेनुसार नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हटलं जातं आणि नारळामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3ही देवांचा वास असतो असं म्हटलं जातं. तसेच नारळावरती जे 3 छिद्र असतात म्हणजेच
जे 3 डोळे असतात तर त्यांना भगवान शिवशंकरांचे त्रिनेत्र म्हटले जाते. त्यामुळे नारळ महादेवांनासुद्धा अत्यंत प्रिय मानला जातो आणि या महिन्यात येणारी पौर्णिमा देखील भगवान महादेवांना समर्पित आहे. नारळाला श्रीफळ म्हटलं जातं. साक्षात लक्ष्मीचं प्रतीक असलेलं हे नारळ आहे आणि म्हणून या नारळाचे आपल्याला काही उपाय जे आहेत तर ते या दिवशी करायचे आहे. जर तुमच्या घरामध्ये काही दोष असेल, काही नकारात्मकता असेल, काही इडापिडा असेल, बाधा असेल, तर ते दूर करण्यासाठी, ती नकारात्मकता घालवण्यासाठी आपल्याला हे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत. हे उपाय केल्याने आपल्या जीवनात असणाऱ्या सर्व शत्रूंचा नाश होतो. आपली अडकलेली कामे, रखडलेली कामे देखील पूर्ण होतात आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळू लागते. तसेच हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय केल्याने आपल्या घराची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही. त्यामुळे हे जे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर ते उपाय तुम्ही तुमच्या घरात या नारळी पौर्णिमेला अवश्य करायचे आहे. तुम्ही उद्या 27 ऑगस्टला हे उपाय केले तरी चालेल किंवा 28 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशीसुद्धा हे उपाय तुम्ही करू शकता. तर पहिला उपाय करण्यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे. तो सोलायचा नाही, म्हणजे त्याच्या ज्या काही शेंड्या असतात तर त्या काढायच्या नाही. तसाच एक पाणी असलेला तुम्हाला नारळ घ्यायचा आहे आणि त्या नारळावरती कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि हा नारळ तुमच्या हातात घेऊन संपूर्ण घरभर तुम्हाला फिरवायचं आहे. जे आपल्या घराचे 4 कोपरे असतात, ज्या काही 4 दिशा असतात, तर संपूर्ण वास्तूमध्ये, संपूर्ण घरात आपल्याला हा नारळ फिरवायचा आहे. तुमचं अंगण असेल, बाल्कनी असेल तर तिथेसुद्धा हा नारळ तुम्हाला हातात घेऊन फिरवायचा आहे आणि फिरवत असताना फक्त श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर हे नारळ आपल्या मुख्य दरवाजावरून सुद्धा 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा गोल फिरतो तसा तुम्हाला 7 वेळा ववाळून घ्यायचा आहे आणि तसाच तो घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला मातीमध्ये पुरून टाकायचा आहे किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. जेव्हा तुम्ही हा उपाय करत असणार आहे तेव्हा तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही. मनातल्या मनात फक्त सांगितलेले मंत्र तुम्हाला म्हणायचे आहेत आणि हा नारळ तुम्हाला विसर्जित करताना किंवा बाहेर टाकून देताना मनामध्ये असा एक भाव ठेवायचा आहे की माझ्या घरातील इडापिडा दूर जात आहे. माझ्या घरात जी काही वाईट बाधा आहे तर ती निघून गेलेली आहे. जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती सुद्धा संपलेली आहे आणि आता माझ्या कुटुंबाची प्रगती देखील होत आहे. असा एक भाव ठेवून हा नारळ तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जित करायचा किंवा मातीमध्ये तुम्हाला गाडून टाकायचा आहे. एकदा की मुख्य प्रवेशद्वारावरून हा नारळ ओवळला की पुन्हा तो घरात आणायचा नाही, तसाच तो बाहेर तुम्हाला घेऊन जायचा आहे. हा उपाय स्त्रिया, पुरुष, मुलं कोणीही करू शकते. यानंतर पुढचा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला खास आपल्या इच्छापूर्तीसाठी करायचा आहे. आपल्या इच्छा आकांक्षाला अंत नाही. एक इच्छा पूर्ण झाली की पुन्हा आपली दुसरी इच्छासुद्धा निर्माण होते आणि हे काही वाईट नाही, चांगलं आहे. इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रयत्नसुद्धा करावे लागतात आणि कष्टसुद्धा करावे लागतात. पण त्याच प्रयत्नांना, त्याच कष्टाला यश मिळावं, लवकरात लवकर आपली इच्छा पूर्ण व्हावी, यासाठी आपण हा उपाय करणार आहे. जसं की तुम्हाला स्वतःचं घर हवं असेल, स्वतःचं घर होण्याची इच्छा असेल, संतान प्राप्ती होण्याची इच्छा असेल किंवा इतर कुठली काही समस्या असेल, त्या समस्येतून लवकरात लवकर मार्ग मिळावा अशी तुमची इच्छा असेल, मुलांची प्रगती होण्याबद्दल तुमची इच्छा असेल, तर अशी कोणतीही इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आपण हा पुढचा उपाय करणार आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. आता नारळी पौर्णिमा म्हटल्यावर नारळाचे उपाय आपण करत आहोत. जेवढे उपाय मी तुम्हाला सांगते तेवढे उपाय तुम्हाला करणं शक्य झालं तर सगळे उपाय करा किंवा यापैकी जो शक्य होईल तो उपाय तुम्हाला करायचा आहे. तर काय करायचं आहे, एक नारळ घ्यायचा आहे. हा नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे. त्यानंतर तुमच्या घराजवळ जिथे कुठे लक्ष्मीनारायणाचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे आणि तिथे जाऊन हा नारळ तुम्हाला फक्त अर्पण करून यायचा आहे. किंवा मग तुमच्या घराजवळ स्वामींचं केंद्र असेल, मठ असेल किंवा दत्तगुरूंचं मंदिर असेल तर तिथे जाऊन हा नारळ तुम्हाला अर्पण करायचा आहे.
आणि नारळ अर्पण करताना तो लाल कपड्यामध्ये किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधूनच तो नारळ अर्पण करायचा आहे. आणि नारळ अर्पण केल्यानंतर दोन्ही हात जोडून जी काही तुमची इच्छा आहे तर ती तिथे बसून तुम्हाला सांगायची आहे. भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा जो कोणता मंत्र तुम्हाला येत असेल तर त्या मंत्राचं तुम्हाला 16 वेळा पठण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही जप केला तरीसुद्धा चालेल. आणि शक्य असेल तर या नारळासोबतच थोडीशी खडीसाखर देखील तुम्हाला अर्पण करायची आहे. तर अशा पद्धतीने हा दुसरा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय तुम्ही केला आणि तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न देखील केले तर तुमची 100% इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच. यानंतर पुढचा उपाय हा आपल्याला आपल्या घरात असणारी निगेटिव्हिटी, शत्रुत्रास किंवा वाईट बाधा आहे तर ती घालवण्यासाठी करायचा आहे. याला कर्पूर होम असं म्हटलं जातं. कर्पूर होम आपल्या घरात केला तर तो खूप शुभ मानला जातो. बघा, तुम्ही घरामध्ये कोणतीही पूजा नाही केली तरी चालेल, पण कर्पूर होम जर तुम्ही तुमच्या घरात केला तर त्याचे खूप चांगले आपल्याला रिझल्ट जे आहे तर ते बघायला मिळतात. तर हा कर्पूर होम करण्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे. त्याच्या थोड्या शेंड्या ज्या आहेत तर त्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर हा नारळ तुम्हाला देवघरासमोर ठेवायचा आहे. नारळाची जी शेंडी आहे तर ती देवाकडे असायला हवी. अशा पद्धतीने हा नारळ देवघरासमोर ठेवायचा. यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये 7 कापूरवड्या घ्यायच्या आहे आणि यानंतर एक कापूरवडी ही तुम्हाला त्या नारळावरती ठेवायची आहेत आणि ती कापूरवडी प्रज्वलित करायची. कापूरवडी प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे. एक कापूरवडी संपत आली की पुन्हा दुसरी कापूरवडी ठेवायची, दुसरी संपत आली की पुन्हा तिसरी ठेवायची. असे तुम्हाला 7 कापूरवड्या या नारळावरती ठेवून एक एक करून जाळायच्या आहे. जर तुम्हाला कालभैरव अष्टकमचं पठण करणं नाही जमलं तर तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचं पठण करायचं आहे. याला कर्पूर होम म्हणतात आणि बघा, श्रावणात कर्पूर होम करायला खूप जास्त महत्त्व दिलं जातं. हा उपाय केल्याने आपल्या घरात असणारी निगेटिव्हिटी, रोजची होणारी भांडणे, कटकटी, आजारपण, शत्रुत्रास, इडापिडा ही संपूर्णपणे नष्ट होते. आपल्या घरातील दरिद्रता देखील दूर होते आणि आपल्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते. म्हणून तुम्ही हा एक उपाय अवश्य उद्या श्रावण पौर्णिमेला करायचा आहे. त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे. जर घरात सतत पैशांच्या अडचणी येत असतील, घरात पैसा टिकत नसेल, सतत इतरांकडून उसने पैसे घ्यावा लागत असेल, कष्ट करतायत पण त्याला यश मिळत नसेल, एखादं कर्ज तुमच्यावरती झालं आहे, तर अशा आर्थिक समस्या दूर होण्यासाठी हा पुढचा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी सुद्धा एक नारळ लागणार आहेत आणि हा नारळ घेताना त्यामध्ये पाणी असेल असाच नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. नारळावरती कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यावरती हा नारळ ठेवायचा आहे. त्या नारळासोबतच तुम्हाला 1 रुपयाचं एक नाणं देखील ठेवायचं आहे आणि त्या नारळाची हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून पूजा करायची आहे. यानंतर 11 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं, 1 वेळा श्रीसूक्तमचं पठण करायचं आणि यानंतर हा नारळ तुम्हाला त्या लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायचा आहे. आणि यानंतर आपल्या वास्तूमध्ये म्हणजेच आपल्या घरामध्ये किंवा जिथे तुमचं दुकान आहे तर तिथे तुम्हाला जी ईशान्य दिशा असते म्हणजे जो ईशान्य कोपरा आहे तर तिथे ठेवून द्यायचा आहे किंवा आपल्या तिजोरीमध्ये हा नारळ तुम्ही ठेवला तरी चालेल. हा उपाय केल्याने लक्ष्मी सातत्याने आपल्या घरात अखंड स्वरूपात वास करते. घरात जी काही अलक्ष्मी आहे तर ती निघून जाते. आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते. आपली रखडलेली कामं जी आहेत तर तीसुद्धा पूर्ण होतात. तर अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी नक्कीच या नारळी पौर्णिमेला करू शकता. तर हे खास काही प्रभावी उपाय आहेत जे आपण फक्त नारळी पौर्णिमेच्या दिवशीच करू शकतो. खूप जास्त प्रभावी उपाय आहे, तुम्ही नक्की करा. खरंच तुम्ही हे उपाय जर केले ना, तुमच्या आयुष्यात नक्कीच तुम्हाला अनेक सकारात्मक बदल जाणवतील. ज्या काही थांबलेल्या गोष्टी होत्या तर त्या नक्कीच सुरू होतील आणि चांगले चांगले अनुभव तुम्हाला यायला सुरुवात होतील. सुतक असेल तर कोणताच उपाय करू नका. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.